मत्तयाचा 3रा अध्याय आणि 8वं वचन. यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. या ठिकाणी देवाच्या लोकांनो एक योहान नावाचा संदेष्टा आहे आणि ह्या संदेष्टा देवाच्या लोकांना येशू यायच्या अगोदर लोकांना सांगत आहे की पापांची क्षमा होण्यासाठी तुम्हाला बाप्तिस्मा घ्यावा लागेल, पाण्याचा पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलंय. असं हा योहान नावाचा शिष्य सगळीकडे सांगत आहे की येशू येणार आहे, तुम्ही देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, तुम्ही पश्चाताप करा. आणि अनेक लोक देवाच्या लोकांनो त्या वचनावरती विश्वास ठेवून अनेक लोक या योहानाचा शब्द ऐकून यार्दने नदीत जाऊन देवाच्या लोकांनो काय करायचे, बाप्तिस्मा घ्यायचे. आणि तो बाप्तिस्मा द्यायचा, पाण्याचा बाप्तिस्मा. जे लोकांनी पाप केले ते पाप नष्ट होण्यासाठी पाण्याचा बाप्तिस्मा असायचा. लोक जायचे, पाण्यात जाऊन बाप्तिस्मा द्यायचे आणि बाहेर यायचे. आणि असं होत असताना तो बाप्तिस्मा देत असताना काही पुरुषी आणि शास्त्री त्या बाजूने आले. आणि ज्यावेळेस ते आले तर योहान त्यांना म्हणाला, अहो सापांच्या पिलांनो, काय म्हणाला त्यांना, सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळवण्यास तुम्हाला कुणी सावधान केलंय. जो क्रोध देवाचा येणार आहे त्याच्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला कुणी सावधान केलंय. आता तुम्ही बाप्तिस्मा घेत आहात तर तुम्ही काय करा, योग्य फळ द्या. काय द्या, योग्य फळ द्या. पश्चातापास असं योग्य फळ द्या. आजचा विषय देवाच्या लोकांनो, पश्चातापास योग्य फळ. फळ माहिती आहे, फळ माहिती आहेत, सगळ्यांना माहिती आहेत फळ. असं कोण नसेल का त्याला फळ माहिती नाही. माहिती आहे की नाही. तुमच्या घरी झाड असेल आणि झाडाला फळं येत असतील तर तुम्ही त्या झाडाला पाणी टाकतात, बरोबर आहे की नाही. आणि जसे जास्त फळं येत असतील त्या झाडाची चांगली काळजी घेतात. पण एका कोपऱ्यामध्ये एक झाड असेल, त्याला तुम्ही लहानचं मोठं वाढवलं असेल आणि देवाच्या लोकांनो ते झाड छोटं असताना मोठं मोठं होत होते. योग्य टायमिंग मध्ये फळ द्यायचे येते. तुम्ही बघतात वाट, या फळ देईल का नाही. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, आणि ते झाड फळ देत नाही. मग तुम्ही काय म्हणतात, हे झाड फळ देत नाही तर हा काय आपल्याला उपयोगाचं नाहीये. मग तुम्ही काय म्हणतात, हे झाड काय करा, काय करा. खूप शहाणे लोक आहेत डोंगरगंजचे. काय करणार तुम्ही, तुम्हाला समजतंय. हे झाड जर योग्य फळ देत नाहीये, जे आपल्याला फळ पाहिजे, तर या झाडाला काय करा, नष्ट करा, काढून टाका. हे झाड फुकट आपलं पाणी जमीन व्यापून, जमीन ऑक्युपाय करते, पकडलेली त्यांनी जमीन. त्यापेक्षा या ठिकाणी झाड कट करा, दुसरं झाड लावू आपण. पश्चाताप केल्यानंतर देवाच्या लोकांनो तुमच्या जीवनामध्ये एक फळ येत असतं. माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे की नाही, आतापर्यंत आहे माहिती. ज्या ज्या वेळेस देवाच्या लोकांनो तुम्ही पश्चाताप करता, कशाचा पश्चाताप करता, तुम्ही जे पाप केले त्या पापाबद्दल तुम्ही पश्चाताप करता. आणि जसं पश्चाताप केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये एक फळ ठेवलेलं असतं आणि ते फळ तुम्हाला घ्यायचंय. एकदा देवाने मला स्वप्न दाखवलं आणि त्या स्वप्नामध्ये मी पाहिलं की मी असा उभा आहे एका जागेवरती आणि माझ्या बाजूला एक प्लेटचे चांगली मोठी अशी प्लेट ठेवलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये वेगळे वेगळे प्रकारचे फळ आहेत. आणि माझ्या समोर एक झाड आहे आणि मी एवढा उंच झालोय की ते नारळाचं झाड आहे आणि त्या नारळाच्या झाडाला खूप नारळ आलेत. आणि एक नारळ मी काढले, ठेवले प्लेटमध्ये. दुसरं नारळ काढले, ठेवले प्लेटमध्ये. तिसरं नारळ काढले, ठेवले प्लेटमध्ये. जसे जसे मी नारळ काढत होतो देवाच्या लोकांनो, तसे तसे फळ त्या नारळाला वाढत होते. तुम्हाला कळतंय की नाही. नॉर्मली देवाच्या लोकांनो जर झाडाचं फळ आपण त्या ठिकाणाहून काढल्यानंतर फळ कमी होतात. जर 20-50 फळं असतील, आपण 50चे 50 काढले तर देवाच्या लोकांनो ते फळ कमी होतात. पण जे नारळ देवाने मला दाखवले त्याचे मी फळ काढतोय, परत त्या ठिकाणी नारळ येते. तुम्ही 1 महिनाभर काम केलं आणि 1 महिन्यानंतर 10,000 पेमेंट आहे तुम्हाला. किती. आणि त्या बाईने तुम्हाला 10,000 दिलेच नाही. तुम्ही कामाला जाता, ते तुमचं कष्टाचं फळ आहे देवाच्या लोकांनो 1 महिन्याचं. ज्या वेळेस तुम्ही पश्चाताप करता, परमेश्वर तुम्हाला योग्य फळ देतो. आणि ज्याच्याकडे ते फळ आहे देवाच्या लोकांनो,
जे देवाने दिलेलं आहे ते कधीच संपत नाही. आता तुम्ही नव्या करारामध्ये वाचलं असेल लूक याचा 7वा अध्याय आणि 38 वचन. एक बाई दिली आणि ही बाई व्याभिचारी बाई आहे, सगळ्या गावात माहिती आहे ही व्याभिचार करणारी आहे. लूक याचा 7वा अध्याय 38 वचन. आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवानी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की. एक बाई व्याभिचारी एका गावामध्ये राहते, ती व्याभिचार करत आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा व्याभिचारी बाई बरोबर कुणी बोलत नाही. बोलते जाऊन एखादीचा नवरा तिच्या बरोबर बोलत जर राहिला तर नवरा घरी आल्यानंतर त्याची धुलाईच. मग कळते की नाही, अरे तुला कुणी बोलायला लावलंय त्या बाई बरोबर. भांडणच होणार घरामध्ये. त्या बाई बरोबर कुणीच बोलत नव्हतं. ती तिचे काम करत असेल, काय करत असेल, व्याभिचार करत असेल, तिचं जीवन जगत असेल. जो माणूस चुकलेला असतो त्या चुकलेल्या माणसाकडे देवाच्या लोकांना कुणी जाऊळ बसत नाही, गप्पा मारत नाही, त्याच्याबरोबर काही संवाद करत नाही, कारण तो चुकलेला आहे. पण तिला कळलं या गावामध्ये येशू आलाय. येशू आल्यानंतर देवाच्या लोकांना तिने एक गोष्ट केली, तिला आमंत्रण नव्हतं. ती म्हटली मला येशूकडे जायचंय. तिने येशूबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या असतील. हा पाप्यांना क्षमा करतोय, हा खरा देव आहे, हा पाप्यांना जवळ घेतोय. ती येशूकडे गेली, त्या घरामध्ये गेली. ज्या घरामध्ये येशूला बोलवलं होतं देवाच्या लोकांनो तो पास्टर्स होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला बायबलचं नॉलेज होतं. आणि ज्यावेळेस ही बाई त्या घरामध्ये गेली, उभा राहिली, खूप रडायला लागली. येशूला पाहिल्यानंतर ऑटोमॅटिक रडायला लागली. आणि जशी रडायला लागली देवाच्या लोकांनो, बायबल सांगतं तिचे अश्रू येशूच्या पायावर पडले. एवढं रडलात कधी तुम्ही? नाही ना? रडला असतील सोनं हरवल्यानंतर, मला माहिती आहे. चोरी झाल्यावर तर लयच रडते. रडतेत की नाही? रडते. नवरा एवढा मारलं नाही तेवढं चोरू झालेलं आणि सोना हरवल्यानंतर बाई रडत असते. ज्यावेळेस ही बाई येशूकडे गेली आणि देवाच्या लोकांना येशूला तिने पाहिलं, तिने जे पाप केलंय ते सगळं त्या येशूमध्ये तिला दिसलं. मी काय काय केलंय, कोणत्या पुरुषाबरोबर गेलेस, कोणत्या पुरुषाने मला किती पैसे दिले, किती वेळेस व्याभिचार केला, किती वाईट गोष्ट माझ्यामध्ये केली. तिला तिची चूक कळली. काय कळली तिला? काय कळली? चूक. पेत्र ज्या वेळेस देवाच्या लोकांना येशूने सांगितलं की चल या ठिकाणी जाळं टाक, होडी आणि पेत्र घेऊन चाललाय आतमध्ये येशूला आणि सांगत आहे की मी रात्रभर मासे धरायचा आतमध्ये गेलोय, मासे धरलेत पण मला मासे काही सापडलेच नाही, पण तुम्ही सांगता म्हणून जाळं टाकतो. होडी आतमध्ये गेली, जाळं टाकलं, खूप मासे आले जाळ्यामध्ये, ते जाळं तुटायला लागलं. परत रिटर्न होडी आली, येशू आला आणि येशूला तो म्हटला मी पापी आहे, माझ्यापासून दूर जा. कोण आहे मी? तो पेत्र अनेक लोकांना भेटला असेल पण असं त्याचं वाक्य कधीच नव्हतं की येशूला भेटल्यानंतर देवाच्या लोकांनो की मी पापी आहे, इथून तुम्ही निघून जा, असं कोणालाच म्हटलं नाही. ही बाई कितीतरी वेळेस स्त्रियांना भेटली असेल, पुरुषांना भेटली असेल आणि पुरुषांसमोर उभा राहिली असेल. ह्या बाई एवढी कधीच रडली नाही जी येशू समोर उभा राहून रडली. येशू देवाचा शब्द आहे, शब्द आरशासारखा आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या समोर उभा राहता तो शब्द तुम्हाला तुमचे चुका दाखवतो, तुमच्या चेहऱ्यावर असलेले डाग दाखवतो, तुमच्या आत्म्यावर असलेले पाप दाखवतो, तुमच्या शरीरावर केलेले पाप चुका सगळ्या गोष्टी ज्यावेळेस देवाच्या लोकांना तुम्ही बायबल वाचता, वचन ऐकता, त्यावेळेस देवाच्या लोकांना देव बोलत राहतो आणि देव तुमच्या चुका तुम्हाला दाखवतो, पाप तुम्हाला दाखवतो. पेत्राचे पाप येशूकडे पाहून पेत्र देवाच्या लोकांना सगळ्या चुका त्याला कळल्या की मी खरोखरच पापी. ह्या बाईला कळलं मी पापी आहे आणि ती रडायला लागली, एवढी रडली.
अश्रू येशू जवळ, केस सोडले, पाय पुसून घेतले. तुम्ही कधीच केस आणि पाय पुसले नसतील कोणाचे, मला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की. का केस आणि पाय पुसलेत कोणाचे? नाही ना, पुसले नाही ना. हे म्हणतील आम्हाला केसच नाही आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की. केस आणि पाय पुसले देवाच्या लोकांना. रडायला लागली खूप. पायाचे चुंबन घेतले, तेल तिच्या बरोबर होतं, येशूवरती टाकलं. काहीच बोलली नाही येशू बरोबर. येशू तिच्या बरोबर काहीच बोलला नाही तोपर्यंत. नुसतं येशूकडे पाहिलंय तिने देवाच्या लोकांना. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर येशूकडे पाहून देवाच्या लोकांनो ही बाई एवढं रडत येते, ज्या वेळेस तुम्ही बायबल वाचता, बायबल ज्यावेळेस अंतःकरणापासून प्रत्येक शब्द समजून घेऊन वाचता, ते बायबल तुमच्याशी बोलायला लागतं. तुमच्या चुका तुम्हाला दाखवतं, तुम्ही चुकलेत की नाही चुकलेत. पण असं बायबल किंवा असं येशूकडे पाहणं कोण करतंय का? बायबल घ्यायचं, सकाळी वाचत बसायचं 1-2 अध्याय, कामाला निघून जायचं, सकाळी यायचं, झोपायचं, वाचायचं परत बायबल 1-2 अध्याय, झोपून घ्यायचं. बायबल शरीराच्या डोळ्याने न वाचता आत्म्याच्या डोळ्याने वाचायला सुरुवात करा. तुम्ही रडतालच. हा माझा अनुभव आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र आत्म्याने बायबल वाचायला चालू करा. पवित्र आत्मा तुम्हाला बायबल शिकविल, आणि ज्यावेळेस बायबल शिकविल, तुमचे पाप तुम्हाला कळतील, तुम्ही रडत बसताल, पश्चाताप करताल. आणि जसा या बाईने पश्चाताप केला, तिला तिच्या पापांची चूक कळली. परत मी पाप करणार नाही येशू. आता तिने येशूला प्रॉमिस केलं, आणि येशूच्या पाठीमागं ती चालायला लागली. येशू बरोबर मिनिस्ट्री करीत असेल, येशूला काहीतरी मिनिस्ट्री लागण्यासाठी देत असेल, अनेकांना ज्या गोष्टी लागत असतील ते देत असेल. आणि ही बाईने ज्यावेळेस तिचा व्याभिचाराचा बिझनेस बंद केला, येशूच्या पाठीमागे लागली, त्यावेळेस देवाच्या लोकांनो ह्या बाईचं मग जगणं मुश्किल झालं असेल. तुमचं काम देवाच्या लोकांनो संपलेलं आहे. तुम्हाला नोकरीहून काढून टाकले, तुमच्याकडे पैसे येत नाही. 1, 2, 3, 6 महिने, 1 वर्ष तुम्ही तुमच्याकडे असलेले पैसे तुम्ही किराणा भरू शकता, चांगल्या गोष्टी त्याच्यातून आणू शकता, व्यवस्थित जीवन 1-2 वर्ष जगू शकता. पण जर तुम्हाला कामच नसेल तर तुम्ही जगणार कसे? ही बाई देवाच्या लोकांनो, सगळे पैसे संपले, सगळं संपलंय. येशूच्या पाठीमागे चालायचं कधीच संपवलं नाही तिने. जगातल्या सगळ्या गोष्टी संपू द्या, पण येशूच्या पाठीमागं चालायचं कधीच संपू नका तुमच्या जीवनातून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. ज्या वेळेस गरिबीची परिस्थिती ती, आपल्याकडे पैसे नाहीत, अन्न नाहीये, काही खायला नाहीये, एकच वाट आहे की पहिल्या वाटेवर आपल्याला चालायचंय. व्याभिचार केला तर पैसे येईल. व्याभिचारवाला घराच्या बाहेर आहे, तो फोन करून बोलवतोय, तो कॉन्टॅक्ट करतोय की ये व्याभिचार कर, पैसे घे. इकडे येशू आहे, येशूला शब्द दिलाय की येशू मी ही गोष्ट परत करणार नाही, मी अंतःकरणापासून पश्चाताप केलाय. 2 वाटा त्या बाईच्या समोर आहेत. एकदा पापांची क्षमा झाल्यानंतर पैसे लगेच आहेत, परत व्याभिचार, त्या पुरुषाकडे जायचं, व्याभिचार करायचे, पैसे घ्यायचे, परत किराणा भरायचं, घर चालवायचे. ती वाट तिने बंद केलेली आहे, तो दरवाजा तिने बंद केलेला आहे. गरिबीच्या परिस्थितीमध्ये जरी असेल, पण ती देवाबरोबर चालत आहे. तिला माहित झालं हे पैसे निर्जीव आहेत, मी जे काम करते या निर्जीव गोष्टीसाठी करते. भले माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण माझ्याकडे येशू आहे, सजीव गोष्टी आहे. आणि जर सजीव गोष्टी आहे तर अन्न स्वर्गातून रिलीज केलं जाईल. ती बाई, तुम्ही जीवन कधी पाहिलंय का? त्या बाईचं पुढचं जीवन कसं झालं असेल? गोष्टी सोडणं खूप सोपं आहेत, पण त्या फ्लो मध्ये चालणं, जर पवित्र आत्म्याने तुम्ही चालले तर योग्य दिशेने, योग्य वेळेत, योग्य देवाकडे तुम्ही जाताल, येशूकडे.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, येशू मसीह की. पण जर मनाने चालले तर 100% रस्ता बदलणार, परत चूक करणार. ह्या बाईनी तसं केलं नाही. एकदा दरवाजा बंद केलाय मिसरी घासायचा, परत उघडणार नाही. मला वाटत नाही इथं कुणी मिसरी घासत असेल. मला कळलंय डोंगरगंजचे लोक खूप छान आहेत. बोले येशू मसीह की. एकदम निर्व्यसनी आहेत, सामर्थ्यात उभा केलेले आहेत देवानी. देवाचा अग्नी त्यांच्यावरती आहे आणि त्यांनी ठरवलंय की मला येशूच्या पाठीमागं चालायचंय. सगळे वाईट दरवाजे मी बंद केलेले आहेत. असे डोंगरगंजचे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, येशू मसीह की. आणि असतील एक दोन, काही गॅरंटी देऊ शकत नाही, पण ते आज ठरवतील नाही, जर ती व्याभिचारी स्त्री असं करू शकते तर मी पण आजपासून सगळे दरवाजे बंद करील. जे मी सोडलेले आहेत, मी जो पश्चाताप केलेला आहे, मी आज पश्चाताप करील त्या व्याभिचारी स्त्रीपेक्षाही पण, आणि सगळे दरवाजे बंद करील आणि प्रभू मला उठवेल. कारण बायबल सांगतं नीतिमान 7 वेळेस पडला तरी परमेश्वर त्याला उठवेल. घाबरू नका, चूक होते. देव आज उठवायला तुम्हाला तयार आहे त्याच्या कामासाठी. तुम्ही तयार आहेत का फक्त सांगा. निश्चय केलाय का तुम्ही आज ती गोष्ट सोडून द्यायची? मी सोडून देईल माझ्या परिवारासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या भविष्यासाठी, मी देवाच्या उपस्थितीमध्ये राहण्यासाठी, मला देवाचं काम करण्यासाठी, मला स्वर्गातल्या गोष्टी पाहण्यासाठी, येशूकडे जाण्यासाठी, मेल्यानंतर मला स्वार्थ सांगण्यासाठी मी हे सगळे दरवाजे बंद करणार आहे. असा तुम्ही ठाम निश्चय केलाय का आज? मला नका सांगू, येशूला सांगा. एखादं कोण असलं तर त्याच्यासाठी सांगतोय मी. सगळे तुम्ही चांगले लोक आहेत डोंगरगंजचे. जे लोक देवाच्या मंदिरात येतात ते बेस्ट लोक आहेत, ते आपले लोक आहेत. येशू त्यांच्यावर प्रेम करणार आहे. जगावर पण येशू प्रेम करतोय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, येशू मसीह की. मला एक सांगायचंय, एक गोष्ट. योग्य फळ म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं योग्य फळ म्हणजे काय? योग्य फळ, पश्चातापास योग्य फळ. पश्चाताप म्हणजे केलेली चूक मान्य करणे. यस जीजस, मी केलेली हे चूक. घाबरू नका, देव तुमच्या बाजूने येऊन बसल ज्यावेळेस तुम्ही चूक मान्य करताय. व्याभिचारी स्त्रीला धरून आणलं, पाठीमाग लोक आहेत, पुढे येशू आहे. इथं येशू उभा आहे, इथं व्याभिचारी स्त्री उभा आहे, आणि इथं लोक आहेत तिच्याच गावातले, तिला मारणारे, व्याभिचार पकडणारे. आणि ज्यावेळेस देवाच्या लोकांना हे लोक घेऊन आलेत दगड वगैरे, आणि येशूला ज्ञान शिकवतात. मोशेच्या पुस्तकात लिहिलंय, दगड जर कुणी व्याभिचार करताना पकडलं त्याला दगडाने मारायचं, निंदा करताना कुणी पकडलंय त्याला दगडाने मारायचंय. हे सांगतेत येशूला, ज्याने शब्द बायबल लिहिलंय, जो बायबलचा लेखक आहे, जो देवाचा शब्द आहे, त्याला शिकवायला लागलेत. आणि ही बाई पश्चाताप करत करत येशूकडे उभा आहे, आणि देवाच्या लोकांनो इथं येशू उभा आहे. काय होऊ शकतं आता? येशूला पकडण्याचा प्रयत्न केलाय नियमांमध्ये. तिथं नियम आहेत, इथं पापी स्त्री आहे आणि इथं येशू आहे. पण ती पश्चाताप करते. येशू खाली बसला, हाताने काहीतरी लिहिलं आणि उठला. आणि त्यांना काय म्हटलं माहितीये का? जर तुम्ही पापी नसाल तर हिला दगड मारा. सगळे म्हणले आम्ही पापी आहेत. सगळे निघून गेले देवाच्या लोकांनो. नियम तिथं आहे, देवाचा शब्द इथं आहे, पापी स्त्री आहे. ज्या वेळेस तुम्ही योग्य पश्चाताप करता की खरंच देवा मी चुकले, देव तुमची जी उभा राहण्याची स्थिती आहे, त्या व्याभिचारी जी उभा होती तिथं देव उभा राहिला, आणि देवाने जी व्याभिचारी स्त्री मध्ये होती ती देवाच्या शब्दावर उभा केली. इथं येशू आहे, इथं पाप आहे, इथं व्याभिचारी स्त्री आहे, इथं जुन्या करारातले नियम आहेत. ते नियम घेऊन येशूकडे आलेत आणि येशूला सांगतेत की व्याभिचार केलाय, आम्ही दगडाने मारते. योग्य आहे म्हटलं येशू. खाली बसला येशू, काहीतरी लिहिलं आणि येशू उठला आणि परत त्यांना नियमाने सांगितलं, हा बरोबर आहे तुम्ही सांगताय, पण जर तुम्ही निस्वार्थी असताल, तुम्ही पापी नसताल तर हिला मारा. म्हणजे देवाचा शब्द ह्या स्त्रीला वाचवायला मध्ये आला आणि ही स्त्री देवाच्या शब्दावर गेली. जर तुम्ही पश्चाताप केलाच, माझं कॉलिंग पास्टरचं आहे, मला उभा कर देवा.
माझं कॉलिंग संदेश त्याचं आहे, मला उभा कर. देवा माझं कॉलिंग संडे स्कूलच्या टीचरचं आहे, उभा कर. देवा मला तुझं स्वार्थिकचं कॉलिंग करायचंय, मला उभा कर. एक पश्चाताप, एक तुम्ही म्हणतात माझी चूक आहे, तुम्ही मान्य केली, सगळं जग तुम्हाला चूक म्हणेल, येशू स्वर्गातून खाली तुमच्या बाजूने येईल, तो शब्द तुमच्या समोर. योग्य फळ. आता पश्चाताप सगळेच करतात की नाही करत? पश्चाताप करतात की नाही? पश्चाताप करत असताना देवाच्या लोकांनो, पश्चातापानंतर योग्य फळ आलं पाहिजे. म्हणजे ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये नंतर कशीही परिस्थिती आली, वाईट येऊ चांगली येऊ, तुमच्या बरोबर कोण असो नसो, तुमच्या खिशात 1 रुपया असो नसो, तुमच्या घरात अन्न नसो, काही पण नसो, पण परत पाठीमागं फिरायचं नाही. ते योग्य फळ आहे मरूपर्यंत. नाही तर आज चर्च मध्ये आल्यानंतर संडेला प्रार्थना, रात्री इशारा काफी है सबको. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, येशू मसीह की. संडेचं चर्च सुटलं, घरी गेले, 3 तास चर्च मध्ये बसलेत, काढलीच. मिसर देशातच आहेत तुम्ही, मिश्रीमध्ये. प्रेज द लॉर्ड. आज कुठं या देवाच्या लोकांना, कुठं? पवित्र भूमीमध्ये या. आणि जसं तुम्ही दुःखी का असता, टेन्शन मध्ये का असता माहितीये का? तुम्हाला येशू कळलं नाही तुमचा देव किती पॉवरफुल आहे. योग्य फळ म्हणजे परत ती गोष्ट जीवनात करायचीच नाही. काही हो, पण ती गोष्ट देवाच्या लोकांना, काही जरी झालं, उद्या मरायची वेळ जरी आली, मी ती गोष्ट करणार नाही. तिसरी म्हणते मी व्याभिचार करणार नाही, मी उपाशी बसल, पण मी व्याभिचार करणार नाही. माझे मुलं असतील, तिला समजा ते मुलं म्हणतील आम्ही उपाशी बसू, मी ती गोष्ट करणार नाही. ज्यावेळेस देवाच्या लोकांना तुम्ही म्हणतात ती गोष्ट मी करणार नाही परत, जी गोष्ट तुम्ही बंद केली ती म्हणतात मी करणार नाही, देव नवीन गोष्टींचा दरवाजा तुमच्यासाठी ओपन करून देतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक बाई दारू विकत होती, चर्चला जात होती. तिला कळलं देव सत्य आहे. आता बिझनेस दारू विकायचा, जशी लग्न झाले तशी दारू विकती, मुलींचं लग्न झाले तरी दारू विकती. तिला सत्य माहिती नाही. एकदा चर्च मध्ये आली, सत्य तिला कळलं की येशू ख्रिस्त सत्य आहे. आणि देवाच्या लोकांनो, येशूच्या पाठीमागं चालायला तिने सुरुवात केली. मग आता बिझनेस बंद करावं लागेल की ठेवावं लागेल? काय म्हणते, काय होत नाही येशूला, काय होते तरी येशूला बिझनेस चालू ठेवल्यावर काय होईल? ह्या जगातल्या गोष्टी देवाच्या लोकांना, ज्याच्यावर तुम्ही उपजीविका करतात, त्या एक दिवशी संपतील. ही निर्मिती आहे. लोटाने पण चांगली भूमी निवडली, एक दिवशी ती संपली. लोट संपणार होता, देवाने त्याला बाहेर काढलं. जे चांगलं दिसतंय, जे बनवलेलं आहे, एक दिवशी संपणार आहे. पण जो बनवणार आहे त्याच्याकडे पाहून चाला. तुमच्यासाठी गोष्टी बनल्या जातील. आज नंतर तुमच्यासाठी गोष्टी बनल्या जातील. नवीन बिझनेस परमेश्वर ओपन करीन, नवीन डोर्स सामर्थ्याचे ओपन करीन. स्वप्न तुम्हाला पडतील, दृष्टांत होतील. तुम्ही जे बोलताल ते लोकांचे तुम्ही सांगतात, ते लोक तुमच्याकडे येतील, प्रार्थना करून घेतील. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे स्वर्गातून त्यांच्याद्वारे तुम्हाला पुरवली जाईल. चिंता करत बसू नका. एकदा गोष्टी सोडल्यानंतर, देवाच्या लोकांनो, पश्चाताप केल्यानंतर योग्य फळ म्हणजे ती गोष्ट परत तुमच्या जीवनामध्ये कधीच करायची नाही. आणि जर तुम्ही ठरवलंय पाठीमागं पाहायचं नाही, सरळ पुढे चालायचंय देवाच्या सामर्थ्यामध्ये, देव तुमचा असा वापर करील देवाच्या लोकांनो, इंटरनॅशनल लेवल पर्यंत तुम्हाला पोहोचवेल. तुम्ही जन्मलात खेडेगावामध्ये, तुम्ही इंटरनॅशनल लेवलला पोहोचताल. त्या बाईने एक गोष्ट महत्वाची केली आहे. येशू बरोबर जो कॉन्टॅक्ट केला ना, येशूच्या यायच्या अगोदर जे पण पुरुष तिच्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये होते, तिला नरकात नेत होते. पण तिने पश्चाताप केला आणि येशू बरोबर कॉन्टॅक्ट केला. आता पश्चाताप केल्यानंतर पुढची गोष्ट असते देवाच्या लोकांनो, देवाबरोबर परत कॉन्टॅक्ट करायचं. लोक इथंच चुकतात. कुठं चुकतात? येशू बरोबर मरूपर्यंत कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं पाहिजे. येशू बरोबर मरूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत मरू बरोबर येशू बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांच्या सानिध्यात तुम्ही राहिलं पाहिजे. तुम्हाला वाढायचंय ना, पास्टरशी बोला, संदेश ऐका. अशा चुकीच्या गोष्टीमध्ये जाऊन बसू नका की जे लोक परत तुम्हाला त्याच्यामध्ये खेचतील. ते मित्र मैत्रिणी, ते लोक, ती स्त्री, त्या
भाऊ बहीण जे असतील तुम्हाला वाईट गोष्टीमध्ये खेचतील एकदा पश्चाताप केल्यानंतर, आज बंद करून टाक. करतल खुरपणी करीत असताना तीच बाई बरोबर, परत तीच निंदा, त्याने तसं केलं, ती तशी होती, बघ तिच्या घरात तसं झालं. काय त्या पश्चातापास फळ येत? काय फळ नाही येणार. हे पिढ्यानपिढ्या चाललंय. आज आपल्याला असं पश्चातापाला येशूला फळ द्यायचंय देवाच्या लोकांना. येशू सांगल तसंच पावलं टाकायचे. बस फळ ऑटोमॅटिक येत राहतील तुमच्या जीवनात. एक फळ नाही, तुम्ही काढताल परत फळ येईल, तुम्ही काढताल परत फळ येईल. झोपडीत राहणारे बंगले बांधतील, सायकलवर चालणारे 4 व्हीलर मध्ये फिरतील. ज्यांची लायकी नाही देवाने त्यांना डॉक्टर बनवले. बोला येशू मसीह की. माझी लायकी नव्हती डॉक्टर बनवायची, पण मला येशूने डॉक्टर बनवले. पहिली गोष्ट देवाच्या लोकांनो पाहिली आपण, योग्य फळ म्हणजे परत ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये नाही झाली पाहिजे. आज निर्णय करा. करणार आहेत निर्णय? किती लोक करणार आहेत? प्रभू तुमच्याशी स्वप्नाशी बोलणार आहे. आज जे निर्णय करणार आहेत, तुम्ही देवाला हात दाखवा. मला नका दाखवू, या लोकांना दाखवू. आपण एकदा त्याच्यातून बाहेर आलोत. आज नंतर नाही देवा मला ती गोष्ट नाही करायची, नाही करणार मी तुझ्यासाठी. मला योग्य फळ माझ्या लाईफ मध्ये पाहिजे. किती लोकांना येशूला भेटूशे वाटतं? नीट करा हात. हाफ तिकीट सारखे करू नका. सगळ्यांना वाटतं येशूला भेटावं. वाटतंय की नाही? अहो वाटतंय की नाही? तुम्हा सगळ्यांना येशू 2026 मध्ये भेटल म्हणजे भेटल. कोणाला स्वप्नाद्वारे भेटल, कोणाला दृष्टांताद्वारे भेटल, कोणाला हे बायबल वाचता वाचता देव त्याच्याशी बोलत चालू करेल, कोणाला कशातूनही देव भेटल, देवदूत येऊन भेटतील, कसं पण भेटल. तुम्ही बसताल आणि देव तुमच्या मनामध्ये काहीतरी विचार टाकील, त्याच्यातून तुमच्याशी बोलल. काहीतरी देव बोलल 2026 मध्ये. पण तुम्ही निश्चय करायचा आहे, मला योग्य फळ येशू तुला द्यायचंय. पश्चाताप योग्य फळ माझ्या जीवनात यायला पाहिजे. आणि ते फळ कोणाला द्यायचंय? येशूला द्यायचंय. देवाच्या सेवकाबरोबर देवाबरोबर बोलायला चालू करा. आज करताल? आज बोला येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ज्या वेळेस माणूस पश्चाताप करतो, नीट लक्षात ठेवा, लोक येऊन तुम्हाला इमोशनल करतील. जे तिच्याबरोबर व्याभिचार करत होते ते पुरुष तिच्याकडे आले असतील, तिला इमोशनल केलं असेल, तिला परत कनेक्शन करायचा प्रयत्न केला असेल, तर इमोशनल कोणासाठीच व्हायचं नाही. समजलंय तुम्हाला? काय इमोशनल व्हायचं नाही. काही लोक इमोशनल होऊन डिसिजन घेतात. इमोशनल म्हणजे काय मराठीत? भावनिक होऊन. एखादं सांगतो माझ्याकडे पैसेच नाहीयेत, माझ्या घरी हेच नाहीये, बाजारच नाहीये, आम्ही उपाशी आहेत 2 दिवसापासून, मी काय करू तुझ्यासाठी? तो येशू करील, मी काय करणार नाही, मी प्रार्थना करील. आणि जर मला देवाने सांगितलं तर मी तुला मदत करील. इमोशनल होऊन मी मदत करणार नाही. आता दुसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊ. तयार आहेत तुम्ही? मत्तई याचा 21वा अध्याय आणि 19वा वचन. आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते. ते पाहून तो त्याच्या जवळ गेला, पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, ह्या पुढे तुला कधीही फळ न येऊ. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. काहीतरी वेगळं ऐकायचं आज. बोला देवा, येशू, आज वेगळं काहीतरी ऐकायचंय. काहीतरी कधीच आम्ही ऐकलं नाही. थँक्यू जीजस. ऐका, एकदा येशूला भूक लागली. आणि येशूला भूक लागल्यानंतर देवाच्या लोकांनो, सकाळीच तो चाललाय. भूक लागल्यानंतर तुम्ही कुठे जाता? किचन रूम मध्ये जाता की नाही? अहो जाता की नाही? का बायकोकडे जाता? पहिलं किचन रूम मध्ये जाता, बघता काय आहे की नाही, जर असलं तर खाता, नसलं तर मग बायकोकडे जाता. येशूला भूक लागली, येशू किचन मध्ये गेला नाही. बरोबर आहे की नाही? येशू कुठं गेला देवाच्या लोकांनो? चालत आहेत. त्याला कळलंय आता काय इथं किचन बिचन काय नाही, समोर एक झाड दिसतंय फळाचं, आणि येशू चालत चालत गेलाय. आणि येशू चालत चालत गेल्यानंतर तिथं फळाचं झाड आहे, त्याच्या जवळ गेलाय. येशूला काय दिसलं? झाड दिसलं अंजिराचं. पानं दिसले. काय दिसले? काय दिसले? पानं दिसले, झाड दिसलं. पण जे त्याला भूक त्याची मिटवणार आहे, भूक संपून टाकणार आहे, ते फळ त्या झाडावरती नव्हतं.
तुम्ही किचन मध्ये गेलात, रात्री जेवले नाहीत, अन्न बनवलेलं नाही, तुम्हाला खूप भूक लागली, तुम्ही काय करता? काय करता? फ्रीज उघडता, फ्रूट पण नाही, काहीच खायला नाही, भेळ नाही, काहीच नाही, बटर नाही, काहीच नाही, दूध नाही, काहीच नाही, जे वर्ष अन्न आहे ते काहीच नाहीये तुमच्याकडे, तुम्ही काय करता? राग येईल, संताप व्यक्त करतात. काय व्यक्त करतात? आता मी पश्चाताप बोललो, ते संताप बोलले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सगळीकडे तापच ताप आहे. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की. आणि देवाच्या लोकांनो, येशूने पाहिलंय अन्न नाहीये, मग येशूने काय केलं? त्या झाडाला शाप दिला, डायरेक्ट शाप. तुला फळ न येवो. का म्हटलं असं? येशू तुला फळ न येवो. येशू तर प्रेम करणार आहे, येशू जीवन देणार आहे, येशू मेलेल्या लोकांना उठवणार आहे. पण इथे येशू का म्हटलं असं की तुला फळ न येवो? असं येशू म्हणू शकतो? म्हणू शकतो की नाही? म्हणू शकतो. तो प्रेमळ देव आहे, तो प्रीती करणारा देव आहे. देवाच्या लोकांना नीट ऐका. तुम्ही नाण्याची एक बाजू पाहिली येशूची, दुसरी बाजू तुम्ही पाहिली नाही. समजलंय की नाही तुम्हाला? समजलंय? शाप दिला देवाच्या लोकांनो त्या झाडाला, वाळून गेलं, परत त्याला फळ आलं नाही. आता येशूच भूक लागली, त्याला अन्न पाहिजे, काहीतरी अन्न दिल्याशिवाय त्याची भूक मिटणार नाही. मग खरं येशूचं अन्न काय देवाच्या लोकांना? योहान याचा 4 अध्याय आणि 34 वचन, हे येशूचं खरं अन्न आहे देवाच्या लोकांना. वाचा. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. येशूचं अन्न देवाच्या लोकांना काय आहे? ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे, म्हणजे यहोवा परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करावे, हेच येशूचं अन्न आहे. आणि त्याचं कार्य, जे कार्य त्याला देवाने दिलंय किंवा तुम्हाला दिलंय, ते कार्य सिद्धीस न्यावं, पूर्ण करणं, हेच देवाचं अन्न आहे. जे कार्य तुम्हाला देवाने दिलंय, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून पहा की ते कार्य तुम्ही सिद्धीस नेलंय का? किंवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण करताय का? या एक गोष्टी डोळे बंद करून आज विचार करा. करा डोळे बंद, सगळे डोळे बंद करा. माझ्याकडे पाहू नका, मी काय अमेरिकेतून आलो नाही. बोला येशू मसीह की. आज देवाला विचारा, सगळे डोळे बंद करा. माझ्याकडून काय कार्य करून घेणार आहे तू? पवित्र आत्मा तुमच्याशी बोलन, मला माहित नाही, पण देव तुमच्याशी सांगेल काय करायचंय तुम्हाला. जे हॉलमध्ये आहेत त्यांनी प्लीज आपले डोळे बंद करा. इकडे तिकडे पाहू नका. सैतान खूप हे तुम्हाला इकडे तिकडे पाहू देईल. देव तुमच्याशी आज बोलेल. फक्त डोळे बंद करा. प्रभू, मी कशासाठी जन्मलोय? मला काय केलं पाहिजे? तुझं कार्य मी कसं सिद्धीस नेऊ? तुझी इच्छा काय आहे माझ्या जीवनामध्ये? देव तुम्हाला स्वप्नाद्वारे सांगेल, आजच्या संदेशातून सांगेल, बायबल वाचताना सांगेल. पण आजच तुम्हाला देव सांगेल त्याचं कार्य आणि कसं सिद्धीस न्यायचं, त्याला अन्न कसं द्यायचं, हे देव आजच सांगेल इथंच. प्रेज द लॉर्ड. उघडा डोळे. आता मला सांगा, तुम्ही शेतकरी आहेत की नाही? अहो, शेतकरी आहेत की नाही? नाहीत? मोठ्याने बोला की. काय तुम्ही आहेत शेतकरी? शेतात गेलात कधी? 24 घंटे शेतात असतो आम्ही. बोला येशू मसीह की. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या लोकांनो शेतामध्ये बीज टाकता, पाणी देता त्या मातीला, तिथून झाड येतं, ते थोडं थोडं मोठं होतं, त्याला सूर्यप्रकाश भेटतो, पाणी भेटतं, मातीतून तो सगळ्या गोष्टी ऍब्सॉर्ब करतो, म्हणजे घेतो त्याला जे पाहिजे ते, आणि ते झाड देवाच्या लोकांना एकदम मोठं होऊन जातं. कसं होतं? कसं होऊन जातं? मोठं होऊन जातं. झाड, ज्या गोष्टी झाडाला पाहिजे त्या गोष्टी देवाच्या लोकांना त्या जमिनीमध्ये देवाने दिलेल्या आहेत. तुम्हाला कळतंय की नाही कळत? झाडाला वाढवण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी देवाच्या लोकांना त्या जमिनीमध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत. देवाने स्वर्गामधून त्या जमिनीमध्ये त्या गोष्टी मिक्स केलेल्या आहेत.
वेगळं काहीतरी आणावं लागत नाही त्या जमिनीमध्ये मिक्स करण्यासाठी. मातीमध्ये ती क्वालिटी दिली, बीज आलं, तर बीज काय करायचं? वाढवायचं. तुम्ही काय करता? त्याला पाणी टाकता. तुमचं पण एक काम आहे. काय काम? काय काम आहे? पाणी टाकायचं. कुठं टाकायचं? जिथं झाड नाही तिथं झाडाला टाकायचं. हुशार लोक आहेत तुम्ही. बोले येशू मसीह की. तुम्ही पाणी टाकताय, खाली माती आहे, बीज तिथे आहे. आता ते झाड मूळ तयार करील आणि ज्या गोष्टी त्याला पाहिजे देवाने ज्या तिथं दिल्यात ते ऍब्सॉर्ब करील आणि त्याच्या खोडाकडे आणील. कुठं आणील? कुठं? आणि खोडाकडे आणल्यानंतर ज्या गोष्टी झाडाला वाढवण्यासाठी पुढे लागतात, खोड काय करीन? ते अन्न घेईल, तिथून घेईल ज्या गोष्टी मातीतून आल्यात आणि कुठं पाठवील? फांद्यांकडे पाठवील. फांद्यातून देवाच्या लोकांना ते अन्न कुठं जाईल? पानाकडे जाईल. ज्या वेळेस ते अन्न पानाकडे जातं देवाच्या लोकांना, पानांमध्ये असं स्ट्रक्चर केलेलं आहे की अन्न साठवायचं. तुमचं आणि माझं अन्न कुठं साठवत होतं आपण? किचन मध्ये, बरोबर ना? बनवल्यानंतर, बरोबर की नाही? आणि सगळे जमल्यानंतर देऊन टाकतात. तसं झाडाला, झाड मुळ्यातून त्याचं अन्न ओढल जे मातीमध्ये दिलेलं आहे देवाने. दुसरी गोष्ट खोडाकडे येईल, खोडाकडून त्याच्या फांद्यांकडे जाईल, फांद्यांकडून पानाकडे जाईल. आता पानांकडून ते अन्न देवाच्या लोकांना त्याचं काम असतं डिस्ट्रीब्युशन करायचं. काय असतं? कुठं कुठं पाठवायचं अन्न, पुढं पाठवायचं. आणि जसं ते अन्न देवाच्या लोकांना पुढं जाईल, कुठं पुढं जाईल? शेंड्याकडे जाईल. आणि शेंड्याकडे असतात फळं. अगोदर कळी येते, फुलं येतात, नंतर त्याचं फळ बनलं जातं. पण त्याला कोणाशी कनेक्ट व्हावं लागतं? फांद्यांबरोबर. कोणाबरोबर? फांद्यांबरोबर. आणि पानाचं काम आहे देवाच्या लोकांना ते अन्न शेवटच्या क्षणापर्यंत, त्या टोकापर्यंत पोहोचवणं त्या पानांचं काम आहे. कारण पाण्यात अन्न आहे, त्या पानात अन्न आहे त्या झाडाचं. तुम्हाला सायन्स माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण तुम्ही शेतकरी लोक आहेत, तुम्हाला माहिती असेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि जर देवाच्या लोकांना देवाने दिलेलं अन्न त्या मातीत आहे, ते झाड ऍब्सॉर्ब करतंय, वढतंय, खोडापर्यंत येते, खोड फांद्यांपर्यंत येते, फांद्यातून ते अन्न पानापर्यंत जातंय आणि पानापर्यंत आल्यानंतर देवाच्या लोकांना पान पुढे पाठवतच नाही. म्हणजे देवाची इच्छा आहे देवाच्या लोकांना त्या झाडाने मातीतून दिलेलं देवाने जे अन्न आहे ते ओढून घ्यावं. मनुष्य पाणी टाकतोय ते पाणी ओढून घ्यावं आणि फांद्यापर्यंत पोहोचवावं, शेवटच्या कणापर्यंत पोहोचवावं. पण देवाच्या लोकांना एका ठिकाणी आल्यानंतर ते झाड, ते अन्न पानामध्ये आल्यानंतर पान देतच नाही फांद्यापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत. मग जर फळ निर्माण करण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत अन्न गेलं पाहिजे, तिथपर्यंत जात नाही, याचा अर्थ त्या पानांनी देवाची इच्छा किंवा त्या झाडाचा जो काहीतरी प्रकार असेल त्याची इच्छा पूर्ण केलेली नाही. म्हणून देवाच्या लोकांना त्या झाडाला फळ येऊ शकत नाही. समजले की नाही? आता तुम्ही चर्चमध्ये येता, येशू स्वर्गातून खाली आलाय, मरियेच्या पोटी जन्म घेतलाय, सर्व पाप तुमचं स्वतःवरती घेतलंय, पुन्हा उठलाय, स्वर्गात गेलाय. येशूला जे काम होतं ते देऊन टाकलंय, त्याने पूर्ण केलंय. हा देवाचा शब्द तुमच्याकडे आलाय. आता जर याच्या इच्छेप्रमाणे जर तुम्ही वागत असाल तर असंख्य फळ देणारे झाड आज नंतर तुम्ही बनताल. प्रेज द लॉर्ड. जो संदेश लाईव्ह पाहत आहेत त्यांच्यासाठी प्रॉफिटिक वर्ड आहे. आज जर तुम्ही ठरवलंय की मला येशूच्या वचनानुसार चालायचंय, त्याच्या इच्छेनुसार चालायचंय, तुम्हाला आतापर्यंत एकही फळ तुमच्या जीवनात आलं नसेल, पण प्रॉफिटिक वर्ड देतो तुमच्यासाठी, भविष्यवाणीची शब्द करतो ऑनलाईन लोकांसाठी, तुमच्या जीवनामध्ये आज नंतर असंख्य फळं सुरू होतील यायला. कोण लोक अन्न देत नाहीत आज चर्चमध्ये?
येशूला भूक लागली, येशू तुमच्याकडे पाहतोय, या मंडळीकडे पाहतोय. त्याने सगळं त्याचं काम फिनिश केलंय, त्याचं कार्य फिनिश केलंय. आज मंडळीकडे येशू पाहतोय, ह्या मंडळीतून मला अन्न पाहिजे, ह्या लोकांमध्ये मला ते फळं पाहिजे. असं वाटतंय का तुम्हाला माझ्या जीवनामध्ये फळं यावत? वाटतंय? 100% खरं वाटतंय तुम्हाला? एवढे भारी फळ आहेत देवाची. तुमच्या घरात कधीच भांडणं होणार नाही, कधीच. भांडणं व्हायच्या आत ते मिटले जातील. तुम्ही कधीच सैतानाचं ऐकणार नाहीत, तुम्ही फक्त देवाचं ऐकताल. हे फळ काय आहेत देवाच्या लोकांना? काय फळ आहेत हे? काय फळ आहेत? तुम्ही येशूमध्ये फळ पाहिले का? ते येशूमध्ये फळ पाहिले की नाही? मत्तयाचा 26वा अध्याय आणि 67 वर्ष वाचा. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कुणी मारले? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐका, आता येशूला पकडले, वधस्तंभावरती नेणार आहेत आणि जगाचा निर्माण करताय. त्याच्या तोंडावर थुकले. काय केलं त्याच्या तोंडावर? तुमच्या तोंडावर थोडा थुका पडू द्या फक्त बसमध्ये चालताना बोलताना. भांडणच. जागा जरी तुम्हाला बसायला दिली नाही तरी त्याला करून तुम्ही बसणारच. इथं येशू निर्माण करताय देवाच्या लोकांनो. त्याच्या तोंडावर ही निर्मिती थुकली. ज्यांनी बनवलंय ते लोक त्याच्या तोंडावरती थुकलेत. बुक्क्या मारल्या, कुणी कानाखाली दिली, चपडका मारला आणि वरून त्याला विचारलं, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञान येते, सांग तुला कुणी मारले? अरे तुझी खानदान उत्पत्तीपासून त्याला माहितीये, येशूला. पण येशू काय बोलला का हो? येशू म्हणला, सांग, तुला सांगतो. तुझ्या बापाचं नाव हे, तुझ्या वडिलांचं नाव हे, तुझ्या आजोबांचं नाव हे, पंजोबाचं नाव हे, सगळे नावं सांगत येशू बसला. बसला येशू? येशू बसला नाहीये. येशू म्हटला का नाही, मी देवाचा पुत्र आहे, मी तुला प्रूव्ह करून दाखवतो आत्ताच. तू माझ्या कानाखाली मारली ना, मी तुला प्रूव्ह करून दाखवतो खरंच मी सामर्थ्यवान, एकदम एकदम देव वेगळा आहे मी. तुला दाखवू का प्रूव्ह करून? अजिबात नाही. येशू एकदम शांत, काहीच बोलला नाही येशू. त्याचा पॉवर त्याने दाखवला नाही. जगामध्ये पॉवर, ज्याच्याकडे पॉवर आहे तो लहान लोकांवर पॉवर दाखवतो. बरोबर आहे की नाही? पैलवान छोट्या पैलवान बरोबर पॉवर दाखवील. एकदम जाड बाई असली तर छोट्या बाई बरोबर पॉवर दाखवीन. पण एकदम सुडकी बाई आहे तिच्या समोर 4-5 एकदम बॉडी बिल्डर आहे ना, ती काहीच बोलणार नाही. ती ऐकून घेईल. का? तिची बॉडीच तेवढी कॅपेबल नाही का? ती त्यांच्या बरोबर मारामारी करेल किंवा काहीतरी त्यांना उलट बोलेल, ती गपचिप बसल. येशूकडे एवढा पॉवरफुल देव आहे, पण तो एकही शब्द काहीच बोलला नाहीये. सहनशीलता होती की नाही येशूकडे? होती? होती की नाही? मग जर 4 शब्द सासू बोलली तर करा ना सहन. 4 शब्द सून बोलली तर सहन करा, उलट उत्तर देऊ नका. 4 शब्द आहेत, एकामेका घरामधले आहेत, तुम्ही देवाच्या प्रीतीने बांधलेले आहेत. तिकडून एक सून उत्तर दिले का सासू एक उत्तर, सासूने एक उत्तर दिले का सुनाने एक उत्तर. मी पुण्याहून तुम्हाला बोलायला आलो नाही, नीट लक्षात ठेवा. एवढा प्रवास करून मी तुम्हाला फटके मारायला आलो नाही, लक्षात ठेवा. आज असा स्वभाव बनवा ना, सून काही बोलू, सासू काही बोलू, नवरा काही बोलू, कोण काही पण बोलू, पण मला देव काय बोलतोय ते महत्वाचं आहे. देव मला जे सांगेल तेच मी करीन, मला बाकीचं काही घेणं देणं नाही. माझी निंदा हो, माझी सासू दुसरीकडे जाऊन माझी निंदा करू, सुनेची निंदा करू, घरातल्या लोकांची तिकडं काही पण बोलू, ते मला येऊन सांगू, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण रोज माझा देव मला जे सांगतोय ते माझ्यासाठी फायनल आहे.
हे जे गिफ्ट आहे ना पवित्र आत्म्याचं, सहनशीलता, येशूमध्ये आहे ना, तुमच्यामध्ये यायला लागेल आणि तुम्ही आत्म्यामध्ये बलवान होत चालतान. तुम्हाला माणसं सांभाळायचं कळल. तुम्ही तुमची सून, सासू, घरातले लोक सांभाळले, तुम्ही बाहेरचे सांभाळायला लागताल. पण आम्हाला एक बायकोच सांभाळता येईल. बरोबर आहे की नाही? हा, एक बायको सांभाळता येईल, एक नवरा सांभाळता येईल. देव वरून पाहतोय, हे माझे लेकरं आहेत. तुम्हाला वाटतं देव पाहत नाही? तुम्ही काय काय बोलत असता, सगळं देवाला दिसतं. तुम्ही एका कोपऱ्यात काय करताय, देवाकडे रेकॉर्डिंग आहे. लक्षात ठेवा, न्यायाच्या दिवशी तुम्ही काय बोललेत काय नाही, तुमच्या बोलण्याने तुमचा न्याय होईल. सगळं देवाला माहिती आहे. समजू नका की आपल्यावर कॅमेरा चालू नाही. आता कॅमेरा दिसतोय तुम्हाला, पण देवाचे कॅमेरे खूप लावलेले आहेत. लक्षात ठेवा. सहनशीलता हळूहळू वाढवायला चालू करा. राग ऑटोमॅटिक त्या भूमीत पडून जाईल. तुमच्यातून कधी निघल राग तुम्हाला कळणार पण नाही. जी आपल्यातली प्रीती आहे, येशूने त्या लोकांवर प्रीती केली, त्यांना फटके दिले नाही, उलट होऊन बोललं नाही. तुम्हाला काय बोलायचंय ते बोला, तुम्ही माझे लोक आहेत, मी आज ऐकणार आहेत. एक दिवशी तुम्ही, मी जे सांगन ते तुम्हाला ऐकावं लागल. असं धरा. एक दिवशी येशू मेला, स्वर्गात चढला. आज मंडळीला येशूच ऐकावं लागतंय. तुम्हाला कळतंय की नाही? समजते? समजते की नाही समजते? करताल सुरुवात आज नंतर. कुणी काही बोललं तरी आपल्याला घेणं देणं. आपले कान देवाकडे पाहिजे. मला देव सांगल तेच मी करेन. देव म्हणला बस तर बस, देव म्हणला उठ तर उठ, देव म्हणला शांत बस तर बस, देव म्हणला 2च शब्द बोल, 2च बोलायचे, त्याच्यात 4 शब्द टाकायचे नाही. ज्या वेळेस तुम्ही हे वचन वाचताल आज नंतर एकदम पवित्र आत्म्याने, हे वचन तुम्हाला सहन करायची कॅपॅसिटी देतं, कारण ऑलरेडी वचनाने सगळं सहन केलेलं आहे. मला समजलं की नाही समजलं? तुम्ही वचन वाचत नाहीत पवित्र आत्म्याने. जर तुम्ही पवित्र आत्म्याने वचन वाचलंय, ऑलरेडी वचनाने सगळं सहन केलंय, वधस्तंभ अख्खा सहन केलाय, पाप सहन केलंय, सगळ्या गोष्टी सहन केल्यात, निंदा सहन केली, सगळ्या गोष्टी. मग जर तो तुमच्यामध्ये असेल तर तो सहन करील. तुम्हाला सहन करायची गरजच नाही. ज्यावेळेस तुम्ही देवाचा शब्द ऐकताल, त्याच्या इच्छेप्रमाणे चालू करताना ऐकायला, एक एक गिफ्ट्स जे देवामध्ये ते तुमच्यामध्ये यायला लागेल. आता सहनशीलता आली. तुम्हाला कळलंय मी चुकले, तुम्ही देवाला क्षमा मागताल आणि तुम्ही म्हणता, अरे देवाने मला क्षमा केली, मग मी लोकांना क्षमा करायला पाहिजे. तुम्ही ज्याच्यावर रुसलात त्याला क्षमा करून टाकताल. आणि जर तुम्ही क्षमा केली, तो रुसायचं तुमच्यातलं निघून गेलंय, तर तुमच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक आनंद यायला चालू होईल. काय चालू होईल? आनंद. प्रेज द लॉर्ड. आणि जसा देवाच्या लोकांना आनंद तुमच्यामध्ये यायला चालू होईल, तुम्ही क्षमा केली, निवांत झोपायच्या वेळेस 1 मिनिटामध्ये झोपून घेताल. नाही तर घेतली पिलो, ती बाई मला तशी तशी बोलली, आणि मग तेच विचार डोक्यात, झोप येत नाही, ह्या अंगावरून त्या अंगावर, 4 वेळेस वॉशरूम मध्ये जाऊन यायचं. होतं कधी कधी? होतं की नाही होतं? 100% होतं. क्लॅप फॉर जीसस. आणि मग 1 घंटा, 2 घंटे, 3 घंटे, 4 घंटे, पहाट कधी होती कळत नाही. 6 वाजता झोप लागती, 2 तास, आणि परत शेतामध्ये कामाला. कळतंय की नाही? सैतान अशांती करायला येतो, सैतान नष्ट करायला येतो. जर तुमच्यामध्ये सहनशीलता आली, त्या व्यक्तीबद्दल तुमच्यामध्ये प्रीती आली, तुम्ही तिला क्षमा करताल, आणि जर तुम्ही तिला क्षमा केली तर तुमच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक आनंद यायला लागताल. तुम्ही क्षणात बेडवर गेले की झोपून जाताल, कारण तुमच्या अंतःकरणामध्ये कोण आहे? येशू आहे, देवाचं वचन आहे, त्या व्यक्तीबद्दल प्रीती आहे. समजलंय की नाही? आता इथं प्रीतीला ठेवलंय, क्षमा केली, आनंद आलाय, इकडे शांती आली, सहनशीलता आली. कारण देवाच्या इच्छेप्रमाणे जे पाहिजे तेच तो व्यक्ती करतोय, बाकीचं काहीच करत नाही. तुमच्यामध्ये लोक चांगल्या गोष्टी पाहायला सुरुवात करतात,
जी शिव्या देणारी बाई आहे ती शिव्या द्यायचं बंद करते. जो पुरुष भांडण करणार आहे भांडण करायचं बंद करतो, व्यसन करायचं बंद करतो, वाईट गोष्टी बंद करतात आणि लोक तुमच्यामध्ये देवाचा चांगुलपणा पाहायला सुरुवात करतात. तुम्ही किती चांगले आहेत हे जर देव लोक पाहत असतील तर देव तुम्हाला, ते लोक तुमच्यातला देवाला पाहतात, तुम्हाला पाहत नाहीत. समजलंय की नाही? समजले? प्रेज द लॉर्ड. आणि एवढे तुम्ही चांगुल होऊन जातात, अख्खं गाव तुमचं नाव काढतं. तुम्ही जिकडे जाताल तिकडे बोलतात, नाही यार त्याची सून एकदम भारी आहे, त्याची सासू एकदम भारी आहे, ते मुलं खूप भारी आहेत, ते कुटुंब खूप भारी आहेत, ते कुटुंब एकदम देवाच्या सानिध्यात आहेत. तुमचं नाव तुमच्या घरातून अख्ख्या गावात पसरलं जातं. प्रत्येक कंडिशनमध्ये परमेश्वरावर देवाच्या इच्छेने चालल्यानंतर ऑटोमॅटिक विश्वास वाढला जातो. काय वाढला जातो? माझ्या मुलाचं दुखतंय, माझा विश्वास आहे याला बरं करील, पण डॉक्टरनी 2 शब्द सांगितले, नाही हा बरा होणार नाही. कुठे गेला विश्वास? हवेत. डॉक्टरच्या शब्दाने तुमचा विश्वास मेला. मार्था आणि मरिया येशूवर विश्वास ठेवायची. येशूला पाठवलं, लाजर आजारी पडलाय, ये प्रार्थना कर. लाजर काय, येशू काय आलाच नाही. मार्था आणि मरियाने येशूला सांगितलं लाजर आजारी पडलाय, येशू ये प्रार्थना कर. तिला वाटलं येशू येईल, प्रार्थना करीन, बरं होईल, विषय संपला. पण येशू लय भारी, आलाच नाही. येशू मेल्यानंतर आला. सगळे लोक त्याला पाहून म्हणत होते, देवाच्या लोकांनो हा त्यांच्या घरी जायचा, जेवायचा, मग लवकर का नाही आला? वाचवायचं नाही, एवढं प्रेम होतं. तर येशू रडला देवाच्या लोकांना. काय झाला? रडला. मग देवाच्या लोकांनो येशू रडला, कबरेकडे गेले. जात असताना परत मार्था आणि मरियाला कळलं की येशू आलाय. ती म्हणती, प्रभूजी तुम्ही इथं असता तर माझा भाऊ मेला नसता बरं का. म्हणजे तिचा विश्वास कसा आहे? येशू आला असता, प्रार्थना केली असती, भाऊ बरा झाला असता. जसा लाजर मेला त्याचा विश्वासही मरून गेला. कोणाचा? मार्था आणि मरियाचा. पटतंय की नाही तुम्हाला? जे शब्द देवाचे आहेत तेच ऐका, त्याच्या इच्छेप्रमाणे करा. जगातले जे शब्द आहेत, जे तुमच्या विरोधातले आहेत, ते बाइंड करून टाका आणि त्याच्यापासून तुम्ही दूर जा. जे निगेटिव्ह शब्द असतील, निगेटिव्ह प्रॉफेसी असतील, निगेटिव्ह सगळ्या ज्या गोष्टी असतील, त्यांना कनेक्ट होऊ नका. तुमचा विश्वास कधीच मारणार नाही, कारण तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जगायला चालू केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यातला विश्वास वाढलाय, सगळ्या गोष्टी वाढल्यात. ऑटोमॅटिक पवित्र आत्म्याचे 9 फळं तुमच्यामध्ये दिसायला लागलेत. जर देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चालत असाल तर देवाच्या लोकांनो, गलितेकरास पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन 22 याच्यामधले सगळे फळं देवाच्या लोकांनो तुमच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक दिसायला लागतील आज नंतर. म्हणू नका मी 50 वर्षाची, मला काय करायचंय, मी 70 वर्षाची, मला काय करायचंय. अरे राहिलेल्या 10 वर्षात जे तुम्ही काम केलं नाही ते तुमच्याकडून देव करून घेईल. समजते का नाही? समजते? समजते की नाही समजते? वाचा गलितेकरास पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन 22. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही किती वेळेस म्हणता, प्रभू मला पवित्र आत्म्याचे गिफ्ट दे, म्हणता का नाही प्रार्थनेत? अहो प्रार्थनेत म्हणता की नाही? मग जर तुम्हाला ते गिफ्ट्स पाहिजे असेल तर तुम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे वागल्यानंतर, जसं त्या झाडाला फळं येते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचल्यानंतर, प्रभूमध्ये तुम्ही प्रवास करत आहे, ऑटोमॅटिक हे फळं तुमच्यामध्ये दिसायला लागतात. कारण तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागायला सुरुवात केलेली आहे आणि योग्य फळ तुमच्या जीवनामध्ये स्वर्गातून रिलीज केले जातात. एकदा मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मी पाहिलं, म्हणजे लग्नाच्या अगोदर काय पाहिलं? फक्त आकडेच पाहिले. आकडे 4 + 3 आणि पुढं काय आकडेच नाही. एवढंच पाहिलं स्वप्नामध्ये मी. एवढंच स्वप्न पडलं मला. काय पडलं? लग्नाच्या अगोदर
आणि मी म्हटलं देवा हे काय? माझी खूप इच्छा असायची, मला देवदूतांना पाहायचंय, मला येशूला पाहायचंय. आणि मी खूप त्या नवीन नवीन, गाडी कशी असती नवीन, एकदम क्लीन आणि एकदम स्पीडमध्ये चालती ती गाडी, तसं मी ते देवाच्या सानिध्यात वाढत होतो देवाच्या लोकांनो, हळूहळू. आणि त्या मला स्वप्न पडलं, 40 दिवस उपवास करत असताना असं स्वप्न पडलं की 4 अधिक 3, मला वाटलं पुनरुत्थ 4 शुभवर्तमानाने 3 पिता पुत्र पवित्र आत्मा, संपलं हेच असेल. पण नाही, देवाने मला सांगितलं हे गिफ्ट्स आहेत पवित्र आत्म्याचे 7. पण म्हटलं नवीन 9 आहेत. 2 माझ्यामध्ये कमी होते, काहीतरी चुकीचे कामं केले असतील, देवाला लगेच माहिती आहे. 2 गोष्टी याच्याकडे कमी आहेत. प्रेज द लॉर्ड. मग मी त्या गोष्टींसाठी प्रार्थना करत राहिलो आणि बायबल वाचत राहिलो. जसं जसं प्रार्थना करत राहिलो देवाच्या लोकांनो, जे 2 गिफ्ट्स, जे फळ माझ्यामध्ये नव्हते, ते फळ ॲटोमॅटिक येणाऱ्या दिवसात प्रभूने देऊन टाकले. मग माझी इच्छा आहे, देवाची इच्छा आहे, हे सगळे फळं पश्चातापानंतर तुमच्यामध्ये दिसले पाहिजे. तुमच्यात असतील, 9चे 9 असतील, 7 असतील, 2 असतील, 3 असतील, अजिबात टेन्शन घेऊ नका. देवाने याच्यासाठीच आणले की तुमच्या जीवनामध्ये 9चे 9 फळं आज परमेश्वर देणार आहे. कळतंय तुम्हाला? जे लोक आमेन म्हणतात ते रिसीव करतील. मी परत बोलतो, ज्यांना 9चे 9 फळं पाहिजेत परमेश्वराकडून, आज त्यांनी निश्चय केलाय मी पश्चाताप परत करील आणि मला हे 9चे 9 फळं माझ्या जीवनात पाहिजे, तर परमेश्वर तुम्हाला आज सगळ्यांना ते फळं देईल. पश्चातापास योग्य फळ तुमच्या जीवनामध्ये येशूला दिसलं जाईल. आणि ज्यावेळेस हे फळं येतात ना, माझा अनुभव सांगतो तुम्हाला, तुमच्या खिशात 1 रुपया जरी नसला ना, तुम्ही राजाचे पुत्र म्हणूनच चालतात. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे हप्ते भरायला पैसे नसले ना, स्वर्गातून देव पाठवत राहतो. तुम्हाला कळतंय की नाही? तुमच्या मुलांच्या फीज ऑटोमॅटिक भरले जातात. ज्या गोष्टी तुम्हाला लागतात, कारण तुमच्यामध्ये फळ आहे, आणि फळ जर तुमच्याकडे, तर 100% लोक अट्रॅक्टिव्ह होतील. ज्या गोष्टी कमी आहेत त्या देव ऑटोमॅटिक देत राहील. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? फळं नाही आहेत आपल्या लोकांकडे. प्रॉब्लेम झाडाला फळ, येशूला भूक लागली आणि मंडळीतल्या लोकांमध्ये फळं नाहीत. मग आज नंतर देवाच्या लोकांनो एकच गोष्ट करायची, पश्चाताप करायचा आहे, आणि दुसरी गोष्ट देवाच्या इच्छेप्रमाणे जगायला सुरुवात करायचंय. हे तर आत्मिक फळं तर येतीलच येतील, पण जे जगातले ज्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही प्रार्थना करतात, ते फळ सुद्धा परमेश्वर तुमच्याकडे आणून देईल. आणि ते न संपणारे फळं असतील. लोक चुकीच्या गोष्टी करून खूप उंच जातील, बंगले बांधतील, गाड्या घेतील, शेत घेतील, विहिरी करतील, पण एक दिवशी चुकीच्या गोष्टी सैतान त्यांना उंच नेईन हरवाच्या झाडावर, वरून टाकून देईल. त्या सगळ्या गोष्टी नष्ट होतील. गाडी, बंगले, शेती सगळं नष्ट होईल. पण जर तुम्ही पवित्र आत्म्याचे फळं 9चे 9 मागितले, ते इथं ऑपरेट होतील आणि स्वर्गातही ऑपरेट होतील. आणि देवाच्या लोकांनो, देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चाललात, जे जगातल्या ज्या गोष्टी तुम्हाला दिल्यात, ते देवाच्या लोकांनो तुमच्या पिढ्यानपिढ्या त्या टिकल्या जातील. एक पिढीने 10 एकर जमीन घेतली, त्याच पिढीला देव 20 एकर जमीन देईल. जे रिसीव करते त्यांना भेटणार आत्म्यामध्ये. त्यांनी 20 एकर घेतली, पुढची पिढी 50 एकर घेतील. का? तुमच्यामध्ये देवाला फळ दिसत आहेत. खूप लोक पाहिलेत मी चर्चमध्ये. मला नवीन नवीन अनुभव नव्हता पास्टर झाल्यावर, पण मंडळीच्या लोकांनी, देवाने मला अनुभव देऊन दिले कितीतरी, आणि त्या अनुभवातून मी खूप शिकलोय. अनुभवातून शिकतं की नाही? शिकतं की नाही? बायका युट्यूबवर पाहून शिकतात, है ना? युट्यूबवर व्हिडिओ पाहायचा, लगेच ते लाडू बनवायचे, एक एक आयटम बनवायची. चांगली गोष्ट आहे, पण त्यांना अनुभव येतो काय टाकायचं काय नाही. आपल्याला फक्त देवाची इच्छा तुमच्या जीवनात परिपूर्ण झाली पाहिजे, त्याचं कार्य सिद्धीस नेलं पाहिजे. फळं ऑटोमॅटिक असे लागतील, तुम्ही तर खाताल, पण तुमच्या परिसरातले लोक, जिल्ह्यातले लोक, महाराष्ट्रातले लोक, इंडियाचे लोक तुमच्याकडे येतील. तयार आहेत तुम्ही आज पश्चाताप करायला? मला योग्य फळ प्रभूला द्यायचंय. तयार आहेत? अहो, आपण निष्फळ होतो, चुकीच्या मार्गामध्ये होतो, नरकाच्या वाटेवरती होतो, पण येशूची स्वार्थ आपल्याकडे आली.
ह्या निष्फळ झाडांनी येशूने जवळ घेतले. हे झाड येशूच्या इच्छेप्रमाणे वागायला लागलं आणि निष्फळ झाडाला सुद्धा फळं आलीत. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे आज चालताल आणि पश्चातापास योग्य फळ देताल, तुम्ही देवाचे शिष्य बनताल. तुम्ही देवाचे शिष्य बनताल आणि जग तुमच्यामध्ये देवाचा गौरव पाहिल. कारण योग्य फळ आज नंतर ही भूमी, ही मंडळी येशूला देते. कारण बायबलमध्ये लिहिले देवाच्या लोकांनो, काय लिहिले बायबलमध्ये? योहान 15:8 मध्ये, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. विपुल फळ द्यायला चालू करा. ज्या झाडाकडे कोण पाहत नव्हतं, ज्या घराकडे कोण येत नव्हतं, आज नंतर लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या झाडाकडे येत आहेत. तुमच्या घरांकडे येत आहेत, चर्चकडे येत आहेत. कारण चर्चमध्ये लोकांमध्ये ते फळं परमेश्वराने देऊ केलेले आहेत. एक फळ नकोय, 2 फळ नकोय, 3 नकोय, विपुल फळं देवाच्या लोकांनो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की कधी तुम्ही शिष्य होताल, कधी देवाची सेवा करताल आणि कधी स्वर्गात पोहोचले जाताल हे कळणारच नाही. आमेन, आमेन. येशू मसीह की आपण आपल्या पायावरती उभा राहू आणि परमेश्वराला प्रार्थना करू की परमेश्वरा, आज मला पश्चातापाचं मन दे, मला योग्य फळ द्यायचंय देवा. थँक यू जीसस.